भावनो संविधानाने आपल्याला हक्क दिले आहे आणि जर समजा त्या हक्काचं जर उल्लंघन झालं किंवा म्हणजेच ते हक्क जर समजा कोणी मोडले किंवा सरकारने समजा आपल्यावर अन्याय केला तर मग काय करायचं. तर भावनो हे सांगण्या अगोदर आत्ता चॅनल सबस्क्राईब करा आणि इंस्टा फेसबुकला फॉलो करा. तर भावनो याच ठिकाणी समजा आपल्याला असं जर समजा काही घडलं तर कलम 32 हे आपल्याला उपयोगी पडत असते. म्हणजेच संविधानातील सर्वात शक्तिशाली कलम म्हणजे कलम 32. कलम 32 हे आपल्याला भारतीय म्हणजे आपल्या भारतीय संविधानामधील घटनात्मक उपायाचा हक्क आहे. म्हणजेच आपले मूलभूत हक्क कोणी मोडले तर आपण थेट हे सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊ शकतो. समजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की कलम 32 हे संविधानाचे हृदय आहे आणि संविधानाचा आत्मा आहे. कलम 32 भावनं कलम 32 अंतर्गत आपल्याला न्यायालयामध्ये 5 राईट देत असते. जे सर्वप्रथम पहिला राईट्स म्हटलं म्हणजे हॅबियस कॉर्पस म्हणजेच ते बेकायदेशीर अटक थांबवते. नंबर 2 मॅनमस ते अधिकाऱ्याला कर्तव्य बजावायला लावत असते. नंबर 3 प्रोहिबिशन म्हणजेच ते चुकीचा निर्णय होण्याआधी रोखते किंवा थांबते. आणि नंबर 4 सर्टिऑररी हे चुकीचा निर्णय रद्द करतो. तसेच नंबर 5 जर म्हटलं तर को वॉरंटो हे पदाचा म्हणजे जर कोणाला पद असलं समजा ते पदाचा गैरवापर हे तपासत असते. म्हणजेच नागरिक हे या कलम 32मध्ये नागरिक हा सुरक्षित आहे. सरकार नियंत्रणात असतो आणि लोकशाही मजबूत असते. तर तुम्हाला जर समजा हे 5 राईट हे समजलं नाही ताण घेऊ नका मी त्यावरती एक स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे. तोपर्यंत थांबतो. जय भीम, जय संविधान.